तर दुसरीकडे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढली असून ऐतिहासिक ब्रिटिशकालीन दगडी पूल पाण्याखाली गेलेला आहे। ऐन मे महिन्यात पाणी पातळी वाढल्यामुळे दगडी पूल पाण्याखाली गेलाय आणि उन्हाळ्यात चंद्रभागा नदीला पावसाळी स्वरूप आलंय। ऐन उन्हाळ्याच्या मे महिन्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस झाल्यामुळे पंढरपुरातील ऐतिहासिक हा जो दगडी पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि जी परिस्थिती जुलैमध्ये जून नंतर असते ती आता मे महिन्यामध्ये 26 तारखेला झालेली आहे। एकंदरीत जो गेल्या 6-7 दिवसापासून पाऊस चालू आहे त्या पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। नीरा नदीमध्ये 30,000 क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि संपूर्ण पंढरपूर परिसर असेल महाराष्ट्रात पाऊस चालू आहे। त्यामुळे तुम्ही पाहू शकता की आपण आता चंद्रभागेच्या नदीमध्ये इथं आहोत दगडी पुलाजवळ आणि भाविक आहेत वाळवंटामध्ये जे नेहमी येत असतात दर्शनाला आणि चंद्रभागा स्नान। मात्र आत्ताची परिस्थिती बघता पाण्याची पातळी वाढलेली आहे। दगडी पूल हा पाण्याखाली गेलेला आहे आणि जो नवीन पूल आहे त्याच्यावरनं मात्र वाहतूक चालू आहे। ही परिस्थिती किती दिवस अशीच राहते की अजून पाण्याची पातळी वाढते हे येणाऱ्या पावसावर हे अवलंबून असणार आहे। मात्र एकंदरीत ऐन उन्हाळ्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मान्सून पूर्व जो पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे ही पावसाळ्यात जी परिस्थिती असते ती परिस्थिती आत्ताच निर्माण झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। साताऱ्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आज दिवसभर पडलेल्या खरं तर पावसामुळे कालही पाऊस पडलाय आणि आजही पावसाचा इशारा आहे आणि याच पावसामुळे मुसळधार पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत। बाणगंगा नदीनं पूररेषा ओलांडल्यानं नदीलगत असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्यात आणि यावेळी फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी देखील ज्या ज्या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी जाऊन स्वतः पाहणी केलेली आहे। फलटण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या 24 ठिकाणी पुलावरून पाणी वाहू लागलेलं आहे, तर सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनानं आदेश दिलेले आहेत। यामधील एक पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। यावेळी सातारा जिल्हा प्रशासनानं सतर्क राहण्याचे आदेश नागरिकांना दिले। साताऱ्याच्या फलटणमध्ये मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय। या पावसामुळे फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या 24 ठिकाणी पुलावरून पाणी वाहू लागलेलं आहे। सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाकडून सध्या आदेश देण्यात आलेले आहेत। साताऱ्यातली काही दृश्य आपण पाहतोय। पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। बाणगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। आणि आता बातमी रायगडमधून। रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतायत। श्रीवर्धन तालुक्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय, तर वाळवटी गावातील बंदर मोहल्ला भागात पाणी शिरलेलं आहे। पाणी शिरल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। गावातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, तर वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी अडचण होते। वाळवटी जिल्हा परिषद शाळेसमोरील परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। रायगड जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। श्रीवर्धन तालुक्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळालाय, तर पाणी शिरल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण तर आहेच, मात्र वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढताना कशा प्रकारे अडचण येते ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर देखील पाणी साचलेलं आहे। रायगडमध्ये कालपासून मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत। श्रीवर्धन तालुक्याला देखील पावसानं झोडपून काढलेलं आहे। श्रीवर्धन तालुक्यातल्या वाळवटी गावात बंदर मोहल्ला भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि पाणी शिरल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे।
आणि वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागतोय. मात्र पाण्यातून मार्ग काढताना कशा प्रकारे अडचणी येत आहेत ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. वाळवटी जिल्हा परिषद शाळेसमोरील परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. श्रीवर्धनला पावसानं एक प्रकारे झोडपून काढलंय. रायगड जिल्ह्यामध्ये काल पासूनच मुसळधार पाऊस कोसळतो आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश पिसाट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दिनेश, रायगड जिल्ह्यात सध्या पावसाने जोर धरलेला आहे. अनेक भागामध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत आणि जिल्ह्यामध्ये पावसाने जोर पकडला असल्याने सकल भागात बऱ्याच ठिकाणी पाणी साचत आहे. मात्र या पावसात जो मे महिन्यामध्ये पाऊस चालू झालेला आहे यामुळे काहीसा नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. मात्र हा जो पाऊस आहे हा आत्ता सध्या तुम्ही पाहिलं तर मान्सून दाखल झालेला पाऊस पडायला सुरुवात झाली असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी नागरिकांना या पावसामुळे किंवा शेतीच्या कामांना शेतीपूरक कामांना आता सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. बरं दिनेश, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. रायगडमधली ही काही दृश्य. श्रीवर्धनला पावसानं झोडपून काढलंय. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. पुढची बातमी पाहूयात. राज्यातील अनेक भागांना मान्सूनपूर्व पावसानं तडाखा दिलेला आहे आणि अचानक आलेल्या या पावसाचा फटका बळीराजाला देखील बसलाय. या पावसामुळे शेतातील पिकं ही मातीमोल झाली आहेत आणि या पावसामुळे बळीराजासह त्याच्या कुटुंबियांच्या स्वप्नांचा चिखल झालाय. या बळीराजाला अपेक्षा आहे ती सरकारच्या मदतीची. पाहूयात. मान्सूनपूर्व पावसाचा बळीराजाला फटका. हातातोंडाशी आलेला घास हिरावला. बळीराजाच्या स्वप्नांचा चिखल. बळीराजाच्या या 6 वर्ष चिमुरडीची कैफियत. या चिमुरडीच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल झालाय. या चिमुरडीच्या वडिलांनी शेतात कांदा काढून ठेवलेला होता. मात्र अचानक आलेल्या पावसाने या शेतातील जवळपास 300 गोणी कांदा भिजून गेला. एखाद दुसरी गोणी तरी चांगला कांदा सापडेल यासाठी भर पावसात दरेकर कुटुंबातील 6 वर्षे चिमुकली आपल्या कुटुंबियांसोबत कांदे गोळा करायला शेतावरती आली. कांदा वेचायला येण्यामागे सुद्धा या चिमुकलीची एक भाबडी आशा होती. कारण हे कांदा विकून तिचे वडील नवीन कपडे आणि चपला घेऊन देणार होते. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे चिमुकलीचं स्वप्न वाहून गेलंय. बीडच्या आष्टीमधील शेतकरी महेश दरेकर यांनी मोठ्या कष्टाने कांद्याचं पीक घेतलंय. त्याच्या विक्रीतून 2 पैसे मिळतील अशी आशा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होती. मात्र अचानक आलेल्या पावसाने त्यांच्या स्वप्नावरती पाणी फेरलंय. भविष्यातील खर्चाची तजवीज करायची कशी असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर पडलेला आहे. सगळा कांदा शेतात 3 एकर होता. त्याला खर्च सगळा मिळून 80-90 हजारापर्यंत झाला. खत, बियाणं, लावणं, मजुरी सगळं, त्याला फवारणी आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही. पण पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती. सगळा शेतातच कांदा होता. शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे. आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा. परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ, त्याचं बी कुठून आणणार, काय करणार. सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते. आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये आहे. बीडच्या आष्टीमधील या शेतकऱ्यांची ही व्यथा नाही तर मान्सूनपूर्वी पावसाचा राज्यातील अनेक भागांना फटका बसलाय आणि हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलंय. खूप असं नुकसान झाले. म्हणजे सलडे काढते ते, एक तर आता उचलता येत नाही काहीच नाही. त्याचं फार नुकसान झाले. आणि शेंगा या अगोदरच भाव कमी आहे. एक मजूर भेटणं तर आणि इकून तिकून काढला त्याच्या खाली पाणून गेलं. त्याच्यामुळे त्याचं जे काळ्या पडल्या शेंगा आणि शेंगा काळ्या पडल्यामुळं त्याचं जे भाव आहे त्याला तर काही विचारणार नाही कोणी. आणि पहिलाच तर भाव कमी आहे. शेती हा बेभरवशाचा व्यवसाय. कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा बळीराजाला सामना करावा लागतोय. या बळीराजाचे डोळे लागलेत ते सरकारच्या मदतीकडे.
केवळ शाब्दिक आश्वासनं नको तर सरकारी मदतीच्या हाताची अपेक्षा या बळीराजाला आणि त्यांच्या कुटुंबियांना आहे. सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता एक मोठी बातमी. बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत पावसामुळे वाढ झालेली आहे. रात्रीपासून बदलापूर आणि ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान बदलापूर पालिकेचं आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झालं असून प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे. बदलापूरला देखील पावसानं झोडपून काढलेलं आहे. उल्हास नदीच्या पातळीमध्ये त्यामुळे वाढ झाली असल्याचं पाहायला मिळतंय. तर बदलापूर पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हे सज्ज आहे आणि प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे. बदलापूर आणि परिसरात मुसळधार दाखल झाल्यानंतर राज्याच्या विविध भागामध्ये कुठे जोरदार पाऊस पडतोय तर कुठे कमी पाऊस पडतोय. सध्या आपण बदलापूर शहरातून वाहणारी जी उल्हास नदी आहे त्या उल्हास नदीच्या परिसरामध्ये आहोत. उल्हास नदीचा तुम्हाला हा सगळा परिसर दाखवतो. मात्र तत्पूर्वी आपण पाहू शकतो की ढग पूर्णपणे भरून आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मेघगर्जना सुरू आहे. आपण पाहू शकतो की विजांचा कडकडाट या ठिकाणी सुरू आहे. बदलापूर शहरातून वाहणारी ही उल्हास नदी आहे आणि या उल्हास नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे. कारण गेल्या 12 तासामध्ये अंबरनाथ तालुक्यामध्ये जो जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे या नदीचा पाण्याचा प्रवाह वाढलेला आपल्याला दिसतोय. पावसाचा जोर कायम राहिल्यास मध्य रेल्वेला याचा फटका बसू शकतो. कारण सध्या तरी मध्य रेल्वे जे आहे ते 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत. कर्जत आणि बदलापूरहून CSMTकडे जाणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या 15 ते 20 मिनिटं उशिराने आहेत. 16 वर्षानंतर पहिल्यांदा मान्सून हा मे महिन्यामध्ये दाखल झाला आहे आणि 12 दिवस आधीच हा मान्सून राज्यामध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे सगळे आनंदित आहेत. कारण उकाड्यानं सगळं हैराण झाले होते. मात्र बळीराजाला याचा सगळ्यात जास्त फटका आपल्याला बसलेला पाहायला मिळतो आहे. अनेक पिकांचं नुकसान बळीराजाचं झालेलं आहे. मात्र सध्या उल्हास नदीच्या पाण्याचा प्रवाह जो आहे तो हळूहळू वाढतो आहे आणि त्यामुळे जर पाऊस असा जोरदार सुरू राहिला तर मात्र या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी प्रशासन अलर्ट मोडवर आहे. पाऊस पडल्यानंतर प्रशासनानं सगळी दक्षता घ्यायची जी टीम आहे ती सज्ज केलेली आहे आणि त्याच्यामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी जे आपत्कालीन विभाग आहे त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. गणेश मंजुळानंत, न्यूज 18 लोकमत, बदलापूर.